आणि आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिलला मुंबई दौऱ्यावर आरबीआयच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार। राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या तारखा अनिश्चित काळासाठी लांबणीवर। शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतरच आता पुढील घोषणा करण्यात येणार। वांद्रे वरळी सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला 1 एप्रिलपासून कात्री लागणार। एमएसआरडीसीनं करात 15 रुपयांची वाढ केल्यानं आता कार चालकांना 100 रुपये मोजावे लागणार। डोंबिवली पूर्व पश्चिम भागाला जोडणारा पादचारी पूल 1 तारखेपासून बंद राहणार। दुरुस्तीच्या कामासाठी पूल बंद ठेवण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय। 31 मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचं नवी मुंबई महानगरपालिकेचं आवाहन। शास्तीच्या रकमेत 50% सूट। ठाणे महानगरपालिका तिजोरीत 10 कोटींचं शिल्लक आता सध्या आहेत आणि ठेकेदारांची 17 कोटींची बिलं रखडणार आहेत। कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त। ठाण्याच्या सेवा रस्त्यावर वाहनं उभी करणाऱ्यांवर आता पालिकेचा बडगा। ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक शाखेकडून एका दिवसात 215 वाहनांवर कारवाई करण्यात आली। कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात सापडले संशयित बॅगेत चांदीचे दागिन्यांसह 30,000ची रोकड।